आज आता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता सध्या आपण पुण्यातील एका शाळेमध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. अनेक जणांना 90% वर देखील मार्क मिळालेले आहेत. परंतु रावी नामजोशी हिला पैकीच्या पैकी म्हणजे 100% मार्क मिळालेले आहेत. रावी रावी काय सांगशील? तुला 100% गुण मिळालेले आहेत. काय प्रतिक्रिया पहिली? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. अपेक्षित नव्हतं एवढं. असं माहिती होतं की छान मार्क मिळतील, पण 100% अपेक्षित नव्हते. नाही, यासाठी तू काय केलंस? कशा पद्धतीनं अभ्यास केलास तू? मी मॅथ सायन्स वगैरेसाठी कुठली शिकवणी वगैरे लावली नव्हती. त्याच्यामुळे मी सगळा स्वतःचा स्वतः अभ्यास केला आणि मग त्याच्यामुळे मी खूप प्रॅक्टिस केली. कारण प्रॅक्टिसनेच होऊ शकतं सगळं, म्हणून प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आत्ताच्या विद्यार्थ्यांना काय सांगशील जे आता 10वीत गेलेत त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे? त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. खूप जास्त प्रॅक्टिस केली तरच हे मिळू शकतं. आता काय ड्रीम असणार आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहेस? मला सायन्स घ्यायचं आहे आणि प्युअर सायन्सेसमध्ये जायची इच्छा आहे. यामध्ये कोणाचा वाटा सगळ्यात जास्त आहे? आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, कशा पद्धतीनं तुला सपोर्ट केला? असं काही नक्की सांगता नाही येणार, पण आई बाबा आणि शिक्षक हेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि मित्र मैत्रिणी ऑफकोर्स. आई बाबा, शिक्षक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांचाच समान वाटा आहे याच्यात. कारण या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि जिथे काही चुकत असेल तर करेक्ट केलं किंवा सपोर्टच महत्त्वाचा आहे. तो सपोर्ट त्यांनी दिला. म्हणलीस मगाशी मला अपेक्षित नव्हतं, पण आता ते सत्यात उतरले. ते आत्ता सध्या तरी जरा काही वाटत नाही, ते असं सिंक व्हायचं आहे. जे काही विद्यार्थी असतील त्यांना तू काय सल्ला देणार? कारण तुला पैकीच्या पैकी मार्क पडलेले आहेत. सल्ला म्हणजे एक तर सिन्सिअरली अभ्यास करायला पाहिजे आणि सगळे विषय असे काही नसतात की ज्याच्यात आपण पूर्ण मार्क मिळवू शकतो, पण आपण आपले 100% प्रयत्न दिले पाहिजेत. तर आपण जर 100% प्रयत्न दिले तर ते मार्कांच्या रूपाने मिळाले परत. आता 12वीचं कसं करणार तू? कशा पद्धतीनं अभ्यास वगैरे? 10वीचा जसाच केला तसाच 12वीचा पण करीन. तर रावीला पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत. खरं तर तिचं शाळेकडून विशेष अभिनंदन केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की रावीचे काही नातेवाईक देखील आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात. काय सांगाल, रावीला पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत? मुळातच हुशार आहे रावी आणि शाळेमध्ये आमच्या 5 परीक्षा आम्ही घेतो. प्रिलिम 5 असतात. मनापासून तिने अभ्यास केला आणि उत्तम यश मिळवलं.